नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुण्याच्या नवीन निर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुण्याच्या महापौर पदाची आब घालवेल अशा प्रकारची कृती केली आहे का? कारण कालपासून सोशल मीडियावर त्यांच्याविषयी बरंच लिहिलं जात आहे आणि त्यांनी हा जो फोटो शेअर केला आहे काल, त्याच्याविषयी आक्षेप घेतले जात आहेत. तुम्हाला आज मी हा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर किती प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण की हायकोर्टाचा निकाल आहे की अशा प्रकारच्या इमेजेस, अशा प्रकारच्या कृती करणं हे चुकीचं आहे. आज या सगळ्या गोष्टीवर आपण बोलूया. इतिहासाचे काही दाखले मी तुम्हाला देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंबंधी जे काही इथं मुद्दामून खोडसाळपणा केला जातो, मुद्दामून चुकीच्या अर्थाने सांगितलं जातं, हे सगळं काय आहे आणि का केलं जातं हे सुद्धा समजून घेऊया. तर आपल्याला माहिती आहे की काल रामदास नवमी होती आणि त्यानिमित्ताने पुण्याच्या नवीन निर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. याच्यामध्ये लिहिलंय, जय जय रघुवीर समर्थ, रामदास नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. चांगलं आहे, शुभेच्छा देण्यामध्ये काहीच वाईट नाही आहे. पण त्यांनी इथं हा जो काही फोटो शेअर केलेला आहे, इथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज उभे दिसत आहेत, रामदास स्वामी खाली बसलेले दिसत आहेत आणि असं ते रामदास स्वामी बोट दाखवत आहेत. थोडक्यात जणू काही रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांना दिशा दाखवत आहेत, सांगत आहेत, गुरुप्रमाणे आदेश देत आहेत. अशा अनेक गोष्टी याच्यातनं सूचित करायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत अनेक लोकांनी ते केलेलं आहे. खरं तर आता हा काही रिअल फोटो नाही आहे. शिवाजी महाराजांचा त्या काळामधला असा कुठलाही फोटो रामदास स्वामींसोबतचा सापडला नाही. फक्त फोटोच नाही, तर रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची कधीही भेट झाली नाही. कारण भेट झाल्याचा एकही समकालीन ऑथेंटिक पुरावा सापडलेला नाही आहे. आणि त्यामुळे हायकोर्टाने 2008 सालीच निकाल दिला होता. त्या निकालामध्ये सुद्धा ही ती बातमी आहे, त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. तर विषय काय आहे थोडक्यात आपल्याला माहिती आहे, लहानपणी मी सुद्धा ऐकलं की शिवाजी महाराजांचे गुरु कोण, तर आम्हाला लहानपणी माहीत नाही कुठले शिक्षक होते, त्यांनी शिकवलं होतं की रामदास स्वामी हे गुरु आहे म्हणून. कोरटकर म्हणून ते आमचे सर होते. आता त्यामुळे आम्ही लहानपणी ते लक्षात ठेवलं. नंतर मोठं झाल्यावर आम्ही पुस्तकं वाचायला लागलो. आता पूर्ण शिवाजी महाराजांचे यांचे चरित्र वाचलं. अजून माझ्याकडे 4-5 वेगवेगळ्या इतिहासकारांचे पुस्तकं आहे. त्या पुस्तकात कुठेही रामदास स्वामी यांचा उल्लेख नाही. आणि मग रामदास स्वामी हे गुरु आहे असं का सांगितलं जातं म्हणून थोडंसं मी अजून बघायला लागले, तेव्हा लक्षात आलं की काही लोकांना मोठं दाखवण्यासाठी, काही विशिष्ट जातीतल्या किंवा वर्गातल्या लोकांना, सगळ्याच लोकांना तसं नाही वाटत, परंतु काही लोकांना असं वाटतं की ह्या माणसाला आपल्याला मोठं करायचं आहे. मग मोठं कसं करायचं? मग असं काहीतरी इमेज तयार करायची, चित्र तयार करायचं, कहाण्या गोष्टी तयार करून सांगायच्या की कसं कसं बाबा शिवाजी महाराजांना ह्या व्यक्तींनी मार्गदर्शन केलेलं होतं. आता या गोष्टीच आहेत, याच्यात कुठलाही पुरावा नाही. कारण रामदास स्वामी हे जर का खरंच तिथं त्या ठिकाणी काहीतरी बाबा मार्गदर्शन लाभलं असतं किंवा भेट जरी झाली असती, तरी तुम्हाला एक तरी असं पत्र सापडलं असतं की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज काहीतरी विचारतायत रामदास स्वामी यांना, किंवा रामदास स्वामी शिवाजी महाराजांना खूप काहीतरी मोलाचं मार्गदर्शन करताय. तर असं काही सापडत नाही. ठीक आहे, शिवाजी महाराजांचा महत्त्वाच्या ज्या घडामोडी झाल्या, लग्नामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा रामदास स्वामी कुठेही दिसत नाही. मग जर ते गुरु वगैरे असते तर दिसले असते. शिवाजी महाराजांचा जेव्हा 1674ला राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांनी गुरूंना बोलवलं नसतं का? किंवा मग राज्याभिषेकाच्या वेळेला राज्याभिषेक होऊ नये म्हणून जो तेव्हाच्या काळातल्या शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये असलेले जे ब्राह्मण मंडळी होती, त्यातल्या काही ब्राह्मण मंडळींना त्या आपल्या वर्चस्वाला धक्का लागतोय असं वाटल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. याचे खूप सारे पुरावे आहेत. किरण मानेंनी आत्ता जे किरण माने शो म्हणून नाटक केलं आहे, स्टोरी शिवराज्याभिषेकाची, त्याच्यामध्ये शेकडो असे पुरावे
नावं सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये ढळढळीत दिसतंय की विरोध केला होता, की बाबा शिवाजी महाराज क्षुद्र आहेत, ते क्षत्रिय नाही आहेत, ते वरच्या याच्यातले नाही आहेत म्हणून विरोध केला. मग असं जे काही मंडळी विरोध करत होती राज्याभिषेकाला, तेव्हा एकदा तरी रामदास स्वामी यांनी असा विरोध थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दिसला का? की असं नका करू, नाही नाही तो माणूस मोठा आहे, नाही दिसलंय. आणि त्यामुळे कुठेही जी व्यक्ती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये दिसत नाही ती व्यक्ती गुरु आहे असं मुद्दामून भासवण्याचा जो काही प्रकार आहे, काही लोकांना असं कायम असं वाटतं, काही विशिष्ट काहीच लोक आहेत, तसे सगळे नाही आहेत, बिलकुल नाही आहेत, काही लोक आहेत पण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड पॉवर आहे, मीडिया त्यांच्या हातात आहे आणि त्यांना पाहिजे तशा कहाण्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. आणि त्यांना एका दुसऱ्या जातीतली व्यक्ती इतकी मोठी होते की त्याचा जगात बोलबाला होतो शिवाजी महाराजांसारखं इतकं धाडसी माणूस, इतका धाडसी राजा. इतिहासामध्ये कधीच कुठला राजा आहे ना फेस टू फेस लढाया केलेल्या नाही आहे. शिवाजी महाराज डायरेक्ट अफजल खानाच्या दरबारात, डायरेक्ट अफजल खानाला भेटायला, डायरेक्ट ह्याला भेटायला शिवाजी महाराजांनी हे केलंय. तर एवढं धाडस आहे, एवढं कौतुक होतं त्यांचं. आणि मग काही लोकांच्या पोटात दुखतं आणि त्यांना असं वाटतं की नाही नाही, मग हे त्या जातीतले त्यांनी ते धाडस केलं, याच्यामागे कोणीतरी बाबा विशिष्ट गुरु आहे तो दाखवायचा. आणि मग कसा तो माणूस नसता, म्हणजे रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते वगैरे कहाण्या सांगितल्या जातात. आता हे बघा, रामदास स्वामीबद्दल आपल्याला काही वैर असण्याचं कारण नाही. ते शिवाजी महाराजांच्या काळात होते, नो डाऊट, ते एकाच काळात होते. रामदास स्वामी मोठे शिवाजी महाराजांपेक्षा, त्यांनी खूप चांगल्या काव्यरचना केलेल्या आहेत. मनाचे श्लोक मला बरेच पाठ आहे आणि ते मनाचे श्लोक वाचून खूप छान वाटतं, आपल्या मनाला तसल्ली मिळते. तर ते छानच आहेत, काहीच डाऊट नाही आहे. पण याचा अर्थ ते गुरु होते आणि म्हणून त्यांचे जे फोटो बिटो तुम्हाला दिले जातात, तुमच्या घरामध्ये लावायला सांगितले जातात, हे आता थांबवा. कारण हायकोर्टाच्या याच्यानुसार असं करणं चुकीचं आहे. मी तुम्हाला हायकोर्टाचा निकाल सांगते काय आहे. आणि ही बातमी पण पाहून घ्या की रामदासांचा शिवरायांशी संबंध नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. इथून पुढे ही चूक केल्यास कारवाई होणार. आणि म्हणून आता मंजुषा नागपुरे यांच्यावर कारवाई होऊ शकते का असे बोललं जात आहे. एक तर पुण्यासारख्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणावरून त्या महापौर आहेत, त्यांनी थोडा इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे होता. औरंगाबाद उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला होता का तेही सांगते. त्या बाबासाहेब पुरंदरे म्हणून जे होते त्यांनी अनेक नाटकं लिहिली, त्याच्यामधलं हे शिवाजी महाराजांचं नाटक जे होतं त्याच्यामध्ये पण रामदासाचा प्रसंग दाखवला जायचा की कसं रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांना काहीतरी उपदेश देत आहेत. पण असं इतिहासात कधीच झालं नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडनी त्याला विरोध केला की हा सीन झालेलाच नाही आहे, तुम्ही कसं काय दाखवता. मग तो वाद झाला, तो वाद कोर्टामध्ये गेला. कोर्टामध्ये मग कोर्टाने सगळे पुरावे तपासले, सगळे जुने दस्तावेज तपासले आणि माजी न्यायमूर्ती PB सावंत यांनी त्यावेळेला निकाल दिला. आणि अजून एका पुस्तकाचाही विषय होता, रामदास गोसावी हा आदिलशहाचा हेर होता अशा नावाचं एक पुस्तक मामा देशमुख यांनी लिहिलं होतं. त्या पुस्तकावर पण बंदी घालायला लावली होती आणि मग तो पण वाद कोर्टात गेला होता. तेव्हा न्यायमूर्ती PB सावंत यांनी मामा देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद केला आणि काय सांगितलंय, प्रकरणाचा निकाल देताना कोर्टानं रामदासाचा शिवरायांशी संबंध नसल्याचे मान्य करत त्या पुस्तकावरची बंदी उठवली. आता ते पुस्तक सगळ्यांना मिळतं काय की रामदास गोसावी हा आदिलशहाचा हेर होता. आता हेर होता असं का म्हटलं गेलं तर त्याच्याविषयीचे श्लोक मिळतात, त्याच्याविषयीची ही इमेज पण दिसते जी तुम्हाला इथे दिसत असेल. ही इमेज काय सांगते तर आदिलशहाच्या दरबारामध्ये रामदास स्वामी ज्या सज्जनगडावर राहत होते त्या ठिकाणचं ते राज्य होतं. त्यावेळेचा इतिहासच तसा होता. आता आपल्याला काय त्यांना दोष देत बसायचे नाही आहेत. आपल्याला फक्त हे बघायचं की यांची भेट झाली होती का आणि यांना जे शिवरायांचे गुरु म्हणून प्रोजेक्ट केलं जातं ते शिवाजी महाराजांचाच अपमान आहे आणि म्हणून हे थांबवावं. तर PB सावंतांनी हा जो काही निकाल दिलाय त्याच्यामध्ये सांगितलंय की शिवरायांशी संबंध नसल्याचं मान्य केलं आणि ही बंदी उठवली आणि पुराव्यानुसार ही बाब न्यायालयात सिद्ध झाली. आणि त्यामुळे इथून पुढे जर का कोणी असं जर का सांगत असेल, दाखवत असेल तर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवू शकतात. गुन्हा नोंद होऊ शकतो का, आणि याच्या आधी केलेला आहे. संभाजी ब्रिगेडनी 1-2दा
गुन्हे नोंद केलेले आहेत आणि कोर्टाने सांगितलं की हा गुन्हा होऊ शकतो, कारण की कोर्टाचा निकाल आहे असं नाही झालेला आहे, आणि तरी परत परत कोणी असं दाखवत असेल तर तो गुन्हा आहे. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा याची चर्चा होते तेव्हा तेव्हा आपण शिवाजी महाराजांचे भक्त म्हणवतो स्वतःला. शिवाजी महाराजांचं काहीतरी आपल्याला वारस लाभलेला आहे असं आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतला व्यक्ती, प्रत्येक धर्मातला व्यक्ती, शिवाजी महाराजांनी कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, आणि चुकीचं करणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कोणत्याही धर्माचा असो, तो हिंदू, मुस्लिम किंवा तो कुठल्याही जातीचा असो, तो ब्राह्मण असो, तो पाटील असो, देशमुख असो किंवा कुठलाही, शिक्षाच केलेली आहे. शिवाजी महाराजांनी माणूस म्हणून समोरच्याला बघितलं, त्याचा धर्म किंवा जात पाहिली नाही. आणि त्यामुळे अशा शिवाजी महाराजांचा आदर करायचा असेल तर हे जे खोडसाळपणा करतायत लोक, हे त्याच मनोवृत्तीचे लोक आहेत का ज्यांनी शिवाजी महाराजांना तेव्हा राज्याभिषेकाला विरोध केला होता? ते तेच असतील तर मला असं वाटतं की त्यांना आपण थांबवलं पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ. तर यांची भेट जी झालेलीच नाही आहे कधी. एक पत्र दाखवलं जातं की बघा बघा शिवाजी महाराजांनी दान दिले होते, काहीतरी अमाऊंट जी आहे ती त्यांच्या याच्यासाठी दिली होती. शिवाजी महाराजांनी अशा काय म्हणूया अशी मदत ही खूप वेगवेगळ्या मंदिरांना, मस्जिदीला, साधू संतांना मदत केलेली आहे, गरजूंना मदत केलेली आहे. त्याचे अनेक पुरावे आहेत. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी रामदास या नावाने कुठलीही मदत कोणाला केली नाही. एक पत्र आहे ज्याच्यात गोसावी असा उल्लेख केलेला दिसतोय, आणि ती गोसावी म्हणजेच रामदास असेल आणि त्यांच्या याला मदत गेलेली दिसते. तर अर्थात शिवाजी महाराज हे दिलदार स्वभावाचे होते. पण मदत दिली म्हणून, जसं याकूब बाबाच्या दर्ग्याला मदत दिली म्हणजे ते गुरु नाही होत, मौनी बाबाला मदत दिली म्हणून काय ते गुरु नाही होत, तसंच गोसावी या नावाने मदत दिली म्हणून ते सुद्धा गुरु होत नाही. आणि म्हणून ह्या ज्या पुण्याच्या महापौर महाशय आहेत त्यांनी ही चूक दुरुस्त करावी. काल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, पण त्यांनी असं चित्र दाखवलं नाही जे हे लोक दाखवत आहेत. आणि त्यांनी असं करणं थांबवावं, कारण ते जेव्हा जेव्हा करतील, मला असं वाटतं तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना या कोर्टाच्या निकालाची आठवण करून देत राहिलं पाहिजे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं की रामदास स्वामी हे हेर होते असं का म्हटलं जातं, तर त्याच्यासाठी एक श्लोक रामदास स्वामींच्या याच्यातला दाखवला जातो. तो असा आहे: पायाचा मै दास शाह अर्जी ऐकावी, शिवाजीच्या राज्याची धूळधान व्हावी. दासाचाही दास आपल्या मी रामदासी, दरबार आपला आदिलशाही हीच माझी काशी. असं जर का हे म्हणत असतील, आदिलशहाला खुश करण्यासाठी आदिलशाही हीच माझी काशी असं जर म्हणत असतील, तर मग ते काय आहे, मला असं वाटतं हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला कोणाच्याही घरामध्ये जर असा फोटो दिसला तर त्यांना सांगायचं की हा फोटो ऐतिहासिक दृष्टी चुकीचा आहे आणि तुमच्या विरोधात कुणीही कधीही कारवाई करू शकतं. आज इथेच थांबते. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.